Good morning, student. We see the next point. Some types of reaction. First is oxidation reaction, reduction reaction, redox reaction. These reactions are very important. Oxidation, defined oxidation reaction, defined reduction reaction, defined redox reaction. Or what is difference between oxidation reaction आणि reduction reaction असा प्रश्न विचारला. आता what is oxidation reaction? Reaction in which reactant combine with oxygen. म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय होतो, ऑक्सिजन कंबाईन होतो और लॉसेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रोडक्ट. समजलं? ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिडेशन कंबाईन होतो आणि हायड्रोजन काय होतो, लॉस, आणि टू फॉर्म प्रोडक्ट इज कॉल्ड द ऑक्सिडेशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, 4 examples आर गिवन हियर. 2 mg प्लस O2 गिव्स 2 mgO. आता इथं हे रिॲक्टंट आहेत, mg आणि O2, हे काय झाले, कंबाईन झाले. म्हणजे रिॲक्शन इन विच ऑक्सिजन कंबाईन इज कॉल्ड द ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑल्सो सी दिस कार्बन प्लस O2 CO2, म्हणजे हिअर ऑल्सो काय होतं, ऑक्सिजन कंबाईन, म्हणून हे काय झालं, ऑक्सिडेशन. आता सी द एक्झाम, HgH2 गिव्स Hg. इथे आपल्याला काय होईल तयार, Hg. HgH2 gives Hg plus H2. आता इन दिस रिॲक्टंट हा हायड्रोजन काय झाला, रिमूव्ह झाला, हायड्रोजन काय झाला, निघून गेला, म्हणून काय झालं, इट इज ऑल्सो कॉल्ड द ऑक्सिडेशन रिॲक्शन. CH3 यूज CH2 डबल बॉन्ड CH2. आता इथे सुद्धा हायड्रोजन 3 होते, इथे 3 होते, मग इथला काय झाला, हायड्रोजन निघून गेला. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये काय होतं, ऑक्सिजन कंबाईन होतं किंवा हायड्रोजन निघून जातो, त्याला काय करतो, ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता रिडक्शन रिॲक्शन म्हणजे उलटं असतं. रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन विथ हायड्रोजन, इकडे कंबाईन काय होतं, ऑक्सिजन होतो, लॉसेस ऑक्सिजन टू फॉर्म द प्रोडक्ट इज कॉल्ड द रिडक्शन रिॲक्शन. C प्लस ट्वाईस H2, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन काय झालं आहे, कंबाईन झालं आहे टू फॉर्म मिथेन झालं आहे. हायड्रोजन कंबाईन होतो रिडक्शनमध्ये. आता सेकंड इयर 2Ag2O सिल्वर ऑक्साईड, याच्यामध्ये काय झाला, ऑक्सिजन निघून गेला, हा रिॲक्टंट आहे, त्याच्यामधून काय गेला, ऑक्सिजन कायला रिमूव्ह झाला. इट इज कॉल्ड द रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, ऑक्सिजन कंबाईन होतो आणि हायड्रोजन लॉस होतो, निघून जातो. रिडक्शनमध्ये काय, हायड्रोजन कंबाईन होतो और काय होतं, ऑक्सिजन निघून जातो. ऑक्सिजन दॅट इज कॉल्ड द रिडक्शन रिॲक्शन आणि इट इज कॉल्ड द ऑक्सिडेशन ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, ऑक्सिजन कंबाईन होतं, हायड्रोजन निघून जातं. रिडक्शनमध्ये हायड्रोजन कंबाईन होतं आणि ऑक्सिजन काय होतं, निघून जातो, रिमूव्ह. रेडॉक्स रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शनमध्ये हे दोन काय होतात, सायमल्टेनियस रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन ऑकर सायमल्टेनियसली इज कॉल्ड द रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शनमध्ये दोन्ही रिॲक्शन होत असतात. एक कुठली ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि कुठली रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, ऑक्सिजन काय होतं, कंबाईन. रिडक्शनमध्ये काय होतं, हायड्रोजन कंबाईन होतं. सी रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. फॉर एक्झाम्पल, कॉपर ऑक्साईड CaO प्लस H2 गिव्स काय होतं, Cu प्लस H2O. आता याच्यामध्ये काय झालं, ऑक्सिजन निघून गेला, काय झालं, इन रिॲक्शन CuO काय झालं, ऑक्सिजन काय झाला, निघून गेला, आणि इथं काय झालं, ऑक्सिजन निघून गेल्यामुळे लॉसेस ऑक्सिजन टू फॉर्म कॉपर मीन्स रिडक्शन रिॲक्शन ऑफ CuO टेक्स प्लेस. आता हायड्रोजन टेक प्लेस, दिस हायड्रोजन टेक्स प्लेस काय होतं, ऑक्सिजन, म्हणजे हायड्रोजन कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर.
इथं काय तयार होतं, वॉटर तयार होतं, म्हणून इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं असतं, इकडे काय होतं, हे ऑक्सिजन रिमूव्ह होतो, ऑक्सिजन काय होतं, लॉस होतो, ऑक्सिजन लॉस होतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, रिडक्शन रिएक्शन होतं. आणि इकडे काय होतं, इकडे हायड्रोजन combines with oxygen to form H2O, म्हणजे it is called oxidation reaction. In means both the oxidation and reduction reaction takes place simultaneously. Therefore, it is called the redox reaction. These are the very important reaction, म्हणजे oxidation reaction, reduction reaction, redox reaction. Okay, see you next point. We continue the next part, corrosion. आता activity is given. 4 टेस्ट ट्यूब सर, 1 2 3 4 टेस्ट ट्यूब दिले. ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॉट इज करोजन, तुम्हाला काय विचारलं आहे, ते करोजन म्हणजे काय, तर तुम्हाला त्याची डेफिनेशन इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ काय, द रस्ट विचारला होतो, Fe2O3X H2O. आता याच्यामध्ये आपल्याला दिले 3 ॲक्टिव्हिटीज दिलेत, 1 2 3 4 काय दिले, टेस्ट ट्यूब दिलेत. आता इथं काय दिलं आहे, अपरेटस, टेस्ट ट्यूब 4 टेस्ट ट्यूब, स्मॉल नेल्स ऑफ द आयर्न नेल्स, रबर कॉर्क, केमिकल दिलेत, अनहायड्रस कॅल्शियम ऑक्साईड, ऑइल, बॉईल वॉटर. आता प्रोसिजर दिलेत, एक 4 टेस्ट ट्यूब, दिस इज नॉट इम्पॉर्टंट, ऑब्झर्वेशन इज इम्पॉर्टंट. आता ऑल 4 टेस्ट ट्यूब after few days, what do you find out, which test tube hold nails as before, both the water and air necessary for rusting. म्हणजे पाण्यामध्ये आणि हवेमध्ये काय होतं, रस्ट तयार होत असतं. रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ सॉल्ट. यू सीन दॅट इफेक्ट ऑफ रेडॉक्स रिएक्शन in your everyday life. Few vehicles look shiny on the controversy slide. Vehicles look dull. Certain types of reddish color solid layer is called the metallic surface. This layer is called the rust. Rust म्हणजे गंज, पावसाळ्यामध्ये आपण बघतो. आता rust of iron does not form a simple reaction oxidation iron surface. आता rust form chlorochemical difference region the surface. A ferrous is oxidized to Fe2 anode region. हे anode reaction दिलेले. O2 reduced to form water cathode region, म्हणजे cathode reaction आणि anode reaction विचारले जातं. Fe ions migrate to anode region, react with water, further get oxidized. Reddish color hydrated oxidation for P+3 ions is called the rust and collect on the surface. After due to the various components atmosphere oxidation metal takes place, consequently rusting in their damage is called the corrosion. म्हणजे what is corrosion? Oxidation metals takes place, consequently resulting their damage is called rusting. Iron rust, a reddish color layer is collected in it. The corrosion are very serious problem. We are going to study the next chapter. See the next point. What is rancidity? खवटपणा. When we use old left overcooking oil for making food, म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसाचे किंवा जुनं तेल वापरलं तेच कुकिंग पीठ. स्टफ इट इज फाउंड दॅट अबाव फॉल ऑर्डर इज कॉल्ड रेन्सिडिटी. तुम्हाला डेफिनेशन विचारले व्हॉट इज रेन्सिडिटी, मग रेन्सिडिटीची तुम्हाला डेफिनेशन आपल्याला काय करता आले पाहिजे, सांगता आले पाहिजे डेन्सिटीमध्ये. इफ द फूड कुक्ड सच ऑइल the taste of also changes. When oil is ghee is left aside for the long time, a fried food is left aside the long time is undergo oxidation, become rancid. Rancidity is a foodstuff cooked in oil, ghee, prevented to using oxidation. This process oxidation reaction food
can also slowly down the storing it in airtight container. तुम्हाला विचारलं व्हॉट इज रेन्सिडिटी, मग तुम्हाला म्हणजे इट इज फाउंड द अबाव फॉल ऑर्डर इज कॉल्ड द रेन्सिडिटी. म्हणजे याच्या म्हणजे डेफिनेशन विचारलं आहे. आता दीज क्वेश्चन्स आर यूज राईट डाऊन. आता दिस ॲक्टिव्हिटी इज इम्पॉर्टंट. एक्झाममध्ये विचारलं ऑब्झर्व द गिवन फिगर, राईट डाऊन द 4-5 सेंटेन्सेस. तुम्हाला 4-5 सेंटेन्स लिहिता आलं पाहिजे. सी यू नेक्स्ट टाईम.